Hello, this is the My Artifact episode number 315. आजची तारीख आहे 7 जानेवारी 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9. आर्टिफॅक्ट एपिसोड इज आता थोडंसं होऊन राहिलं आहे. काइंड ऑफ लेझीनेस होत आहे. वाय? बिकॉज ते माझी डेस्टिनी आहे. इट विल टेक सम टाईम टू अचीव इट. याला थोडा वेळ लागणार आहे. वाय? मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे का कशा प्रकारे वाय म्हणजे डेस्टिनी काऊन चेंज झाली आहे. चेंज म्हणजे वाय इट्स डिले, उशीर काऊन होत आहे. या इट्स रिअली नाईस. जर मी समजा आता माझा डिप्लोमा झाला आहे आणि मी समजा जर असाच मुंबईला गेलो तर माझी हालत काफी खस्ता होणार आहे. बहुत खस्ता. इवन इफ मी मुंबईमध्ये 5,000 मध्ये सर्वाईव्ह करणं, दॅट इज नॉट थिंग आय कॅन थिंक अबाउट इट. कारण काफी हार्ड वे असतात, काफी स्ट्रगल करावं लागतं. आणि त्याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्री तर विचार सोडून दे यार. विचार सोडून दे म्हणजे आहे ना. म्हणजे जर तुझ्यापाशी जर हिंमत असेल, तेवढी ताकद असेल आणि स्वतःवर कॉन्फिडन्स असेल आणि तुम्ही कधी गिव्हअप करू शकत नाही, तर मग यू कॅन डू इट. वे कोणताही असो, यू कॅन डू इट. जर तुम्ही अपंग असाल तरी यू आर बिलिनियर आहात. हा, त्यासाठी तेवढी हिंमत पाहिजे, तेवढी ताकद पाहिजे. आणि मला नाही वाटत माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे. मी बस म्हणतो तसा की मी असा करीन, तसं करीन, मी ब्रेड आणि बिस्किटवर जगीन आणि असंच काही विचार करतो. बट दॅट इज नॉट. हे असे तरीके बोलण्यासाठी आणि सांगण्याच्या पद्धतीने खूप चांगलं वाटतात, ऐकूशाला वाटतात, एक इन्स्पायरिंग स्टोरी म्हणून वाटते. पण जेव्हा रियालिटी फेस करतो ना, तेव्हा इट्स अ रिअली ट्रॅजिक. यू कॅन इवन इमॅजिन. आपल्याला वाटते असं. आणि बरं, हा एक फंडा सोडून ओके ठीक आहे, मी याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम का होईल. जर मी अशा कंडिशनमध्ये गेलो आणि देन मी काय केलं, गिव्हअप करून दिलं तर मग काय झालं, मग मी वापस येईन आणि नंतर कधीही लाईफमध्ये याचा विचार आणणार नाही डोक्यात, कधीही विचार आणणार नाही. आणि बस एक छोटीशी जॉब वगैरे सम काइंड ऑफ दॅट, आणि बस सेटल होऊन जाईन आणि जस्ट नथिंग. इट्स बीन रिअली युज्युअल लाईफ. म्हणजे मी ते गिव्हअप करून दिल्यावर याच्याकडे बघणार सुद्धा पण नाही. आणि गिव्हअप कोणत्या पद्धतीने, फक्त माझ्यापाशी तेवढ्या ॲसेसरीज नाही, तेवढं टार्गेट अचीव करण्यासाठी. ॲसेसरीज म्हणजे तुझ्यापाशी टॅलेंट आहे, पण टॅलेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी ॲसेसरीजची गरज आहे, ते तुझ्यापाशी नाही आहे. तर ते ॲसेसरीज जमवायच्या कशा, तर दॅट्स इन नीड अ मनी. पैसे खूप पाहिजे त्या गोष्टीसाठी. पैसे आणि एक बॅकअप पाहिजे. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट बॅकअप. लाईफचा बॅकअप सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता मी डिप्लोमा केला आहे, माझा एक बेसिक बॅकअप तर झाला. लाईफमध्ये आता मी कितीही पुढे जाईन किंवा कितीही आदळीन, मला एकदम सुरुवातपासून सुरू नाही करावं लागेल, मला इथूनच स्टार्ट करावं लागेल. सो दॅट इज अ बॅकअप. आणि जर तुम्ही हा बॅकअप थोडा अजून पुढे घेतला, थोडा जॉबचा एखादी बॅकअप घेतला, तर दॅट इज रिअली नाईस. जर तुझ्यापाशी जॉब आहे तर मुंबईमध्ये, तर मग झालं ना बा, तू तर ऑलरेडी मुंबईमध्ये राहत आहे, पैसे पण कमवून राहिला आहे, 20-30 हजार रुपये कमवून राहिला आहे, तर देन यू कॅन डू इट मॅन. ऑफकोर्स मग तेव्हा ते देऊ शकतो, कारण तेव्हा तुझ्यापाशी ॲसेसरीज पण राहणार, बॅकअप पण राहणार आणि एक टार्गेट अचीव करण्यासाठी कॉन्फिडन्स पण राहणार. आणि जास्त मेहनत घ्यायची गरज नाही किंवा जास्त हार्डवर्क करण्याची गरज नाही. थोडीशी मेहनत तर करावी लागेल, पण तेवढी नाही जेवढा विचार, जेव्हा जसं आपण याच्या थ्रू गीत जाऊ तर 2 वेमध्ये फरक वेगवेगळा आहे. दोन्ही वे एकाच टार्गेटला रिप्रेझेंट करते, एकाच टार्गेटला अचीव करते, बट
एक वे असा आहे ज्याच्यात खूप सारे काटे आहे, बहुत सारे काटे आहे, बहुत सारे काटे आहे. रोड इज फुल ऑफ नाईफ. पाय टाकल्याबरोबर रक्त लागणार आहे, तुला तेवढं सहन करणार आहे. आणि दुसरा वे आहे, आणि हा वे आहे, हा शॉर्टर वे आहे, जास्त मोठा नाही, कठीण आहे पण कमी आहे. आणि जो हा वे आहे तो आहे लॉंगर आहे, आणि याच्यात काटे थोडे कमी आहे पण थोडे कमी आहे, रिअली रिअली बहुत कमी आहे. तर आणि ते त्यात पूर्ण लाईफ सेटल होऊन जात आहे आपण. तर दॅट इज इट. मला पहिले माझा जॉब बॅकअप बनवायचा आहे राईट नाव. तर मी असा गेलो आणि खरंच गिवअप करून आलो. मी आता म्हणतोच असा बेटा, म्हणतो खरंच म्हणतो, पण जेव्हा मी विचार केला का मी अगोदर पण गेलो होतो मुंबईला 2 वेळा तर गेलो होतो. एक वेळा तर बस ह्या इथूनच वापस आलो चौकीदाराच्या गेटपासून, त्याने तुम्हाला आतच जाऊ नाही दिला. दुसरी वेळा आतमध्ये गेलो ऑफिसमध्ये, पण रिझन असं भलतं सलतं सांगितलं का बस वापस आलो. दॅट इज रॉंग. जर मी या छोट्या छोट्या कारणा थ्रू असे एवढा मोठे रिस्क घेऊन राहिलो, छोट्या छोट्या कारणा थ्रू मी एवढी मोठी रिस्क घेणं हे काही चांगली गोष्ट नाही आहे. तर राईट नाऊ यू नीड टू फोकस ऑन बिल्डिंग अ जॉब. मुंबईमध्ये जॉब भेटला ना बेटा, बस सोन्यावर चांदीची प्लेट आहे आणि तुला फक्त खायची वेळ आहे. नथिंग यू नीड टू वरी अबाउट. यू जस्ट नीड टू फोकस ऑन वॉट यू डू वॉन्ट टू डू टू लिव्ह इन मुंबई विथ युअर ओन जॉब. दॅट इज इट. 2 45 एपिसोड असेच झाले. मी काही लक्ष नाही दिलं, काही नाही दिलं, आणि बट आता नाही, मी फुली रिअलाईज करतो आणि मला वाटते की अशा प्रकारे झालं पाहिजे. तर मला आता माझ्यापाशी कोणता वे आहे. IGTR मध्ये एक डिझायनिंग कोर्स आहे, ऑटोकॅड कॅडकॅम प्रो 1 इयर. एक गव्हर्नमेंट पॉलिसी आहे, त्याच्यातून नियर अबाउट चांगली प्लेसमेंट भेटते असं तर आहे. तर मग पहिले आपल्याला विचार करावा लागेल की त्याची प्लेसमेंट भेटते का नाही भेटत. भेटली तर पाहिजे ना, भेटली म्हणजे 100% भेटणेच आहे. असा विचार नाही करायचा की नाही भेटत, भेटणेच आहे. 1 वर्ष आपण डिझायनिंग कोर्स करायचा, डिझायनिंग कोर्स प्लस डिप्लोमा इन मेकॅनिकल, तर तू कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये वेलकम आहे, कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये. जस्ट यू नीड टू गो अँड जस्ट थ्रो इट ऑन युअर रिझ्यूम अँड गेट ऑन जॉब. दॅट इज इट. तर जर तू अशा वेने गेला तर तू आता म्हणजे औरंगाबादमध्ये डिझायनिंग कोर्स कर, हार्डली 1 वर्षाचा 1.5 वर्षाचा. तर चांगला फोकस कर. पण दॅट इज इट. म्हणजे जोपर्यंत आपण फोकसमध्ये राहू तेव्हाच आपण. आणि मला वाटते मी या डिझायनिंग कोर्स खूप स्ट्रॉंग फिलिंग आहे का मी या डिझायनिंग कोर्समध्ये चांगल्या प्रकारे हे करीन आणि त्याची चांगली प्लेसमेंट घेऊन मुंबईला जॉब घेईन. दॅट्स इट. दॅट इज माय टार्गेट. बस तुझं हे झालं ना, सगळं झालं. मग आई वडिलांना पण टेन्शन नाही, काही नाही. जर तू असं जाशील तर रॉंग काय, रॉंग तुझ्यासाठी काही रॉंग नाही. तुझ्या हाती कॉन्फिडन्स आहे तर तू काहीच रॉंग करत नाही. बट तुझ्या पॅरेंट्ससाठी तू बहुत रॉंग करत आहे. एका आईवडिलांना आपल्या मुलाशिवाय कोणतं जग नसते. जर त्यांचे मुलंच नाही तर त्यांनी बांधलेलं कितीही मोठं अवाढव्य वातावरण किंवा एन्व्हायरमेंट काही कामाचं नाही. आणि त्यांच्यासाठी देअर किड्स इज देअर वर्ल्ड. आणि माझ्या आईवडिलांसाठी मुलं हे खरंच म्हणजे मी तरी आहे, इम्पॉर्टन्स आहे. जर मी त्यांना इम्पॉर्टन्स देत नाही तरी त्यांच्या लाईफमध्ये मी एक इम्पॉर्टन्स आहे. वाय? बिकॉज आय एम द सन ऑफ देम. मी त्यांचा मुलगा आहे. आणि जर मी स्वतःला हे करून मुंबईला जातो म्हणलं आणि स्वतःला हर्ट करून जातो म्हणलं तर दॅट इज रॉंग. म्हणजे यू फील लाईक यू आर लिव्हिंग इन अ ड्रीम बट युअर पॅरेंट्स फील रिअली वर्स अबाउट यू. ते नेहमी काळजी करणार, नेहमी केअर करणार,
बाबू कसं आहे काय, त्यांचं तोंडात घास नाही देणार वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. सो तू त्यांना विश्वासात नाही. फर्स्ट ऑफ ऑल, जोपर्यंत तुझ्यापाशी बॅकअप नाही, आई वडील डोंट लेट यू गो देअर. तुला जाऊच देणार नाही, ऑफकोर्स जाऊ नाही देणार. तर दॅट्स डील. एक चांगला बॅकअप बनव. बॅकअप तो म्हणला जॉब घे आणि बस गो रन. दॅट इज द रील. दॅट इज द 85 एपिसोड. आज थोडं डिटेलमध्ये सांगितलं. त्या दिवशी मी असं सांगितलं होतं, अशा प्रकारे करायचं आहे, तशा प्रकारे करायचं आहे. तर ठरलं तर आता आपला आता डिझायनिंग कोर्स करायचा आहे. ऑटोकॅड, कॅड प्रो जेवढं होते जसं होते IGTR मध्ये करायचं आहे आणि आपला लागून जायचं आहे मुंबईमध्ये. दॅट इज द डील. आता तरी माझं डोकं नाही का मानण्यासाठी तयारच नाही. खरंच डोकं मानण्यासाठी पण तयार नाही. म्हणजे आतमधून आवाज येत आहे का जस्ट गो रन, बट आय डोंट नो यार. टेक्निकली मी कसं रिप्रेझेंट करू यार, हेच नाही करून राहिलं. म्हणजे मला नीड ॲडवाईस. मी 85 एपिसोडमध्ये रेकॉर्ड तर करत आहे आणि माझं मन तर हलकं होतं, पण मला दुसऱ्यांसोबत पण शेअर करायचं आहे. त्यांच्या गोष्टी मला कानातून घ्यायच्या आहे, त्यांच्या पण ॲडवाईस घ्यायच्या. पण असे कोणीच नाही आहे, रिअली सांगतो. असं कोणीच असं म्हणणार नाही का बाबू तू डिझायनिंग कोर्स सोडून दे आणि जा मुंबईला आणि गेट यू अचीव, टार्गेट यू अचीव. कोणीच असं म्हणणार नाही. मला अगोदरच माहिती आहे त्यांचे रिझल्ट काय असणार. आणि प्लस जर मी हे समजा लोकांना सांगितलं, लोकांना म्हणजे माझा फ्रेंड किंवा पॅरेंट्स लोकांना जर मी असं सांगितलं, पॅरेंट्सना सांगणं गरजेचं आहे. पॅरेंट्स सांगणं गरजेचं आहे, पण मोस्ट ऑफ द रिझल्ट त्यांना आपण डिस्कस करू शकत नाही. पण मी जर मित्रांना वगैरे असं सांगतो म्हणलं तर सांगतो, त्यांची ॲडवाईस काय येणार आहे, बेटा तुला लाईफ डिस्ट्रॉय करायचं असेल तू मुंबईमध्ये जा. अशा गोष्टी नाही का पहिलेच डेस्परेट डिसअपॉइंटमेंट करून घेते तुम्हाला, की या गोष्टीला पकडलं ना बस तुझी लाईफ डिस्ट्रॉय, बस तुझी लाईफ इज गेटिंग व्हॅनिश. तर असा बंदा खरंच कोणीच नाही. मी 85 एपिसोडमध्ये हलकत होऊन जातो, बट नो वन सीन मी हिअर. कोणी मला दिसत नाही इथे. तरी होते जसं होईल तसं. रिझल्ट इट्स बिन टेक अ व्हाईल. खूप दिवस झाला आहे. 20 नोव्हेंबरला माझी एक्झाम झाली होती, एक 17 आणि 20 नोव्हेंबर, आणि त्याच्यानंतर पुन्हा डिसेंबर खाली गेला. 45 दिवसानंतर लागते म्हणते, तर मे बी आता लागायला पाहिजे. या वीकमध्ये मी नेहमी रोज साईट चेक करून, आज सकाळी साईट चेक केली. आता नाही केली मी, दिवसभर तर कामच होतं. आता करतो आणि उद्या सकाळी पण करतो. त्यांनी दिला आहे 2nd वीक ऑफ जानेवारी. सो नीड टू वेट. आणि मला काही त्याचं काही चिंता नाही, कारण मला माहीत आहे का यावेळेस निघणार आहे दोन्हीच्या दोन्ही. माझा डिप्लोमा क्लिअर होऊन जाईल. दॅट इज इट. सो वॉट यू वॉन्ट एक्झॅक्टली. IGTRमध्ये थोडंसं रजिस्ट्रेशनसाठी फोन लावायचा आहे, तर मला वाटते मी थोडा पहिले वेट करावं. जस्ट टू वेट. म्हणजे कशासाठी, बस रिझल्ट लागेपर्यंत. रिझल्ट लागला ना, रिझल्ट बघितला बस तेव्हाच फोन लाव. कॉन्टॅक्ट्समधून जा, त्यांना फोन लाव, त्यांना हे विचार का प्लेसमेंट देते का नाही, आणि प्लस किती वर्षाचा कोर्स आहे, SC/ST किती रुपये फीज लागणार आहे वगैरे वगैरे पूर्ण विचारून घे. पूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल कर. बाय द वे तू औरंगाबादला पण जाऊ नये. औरंगाबादमध्ये तिथल्या एजंटसोबत, त्या IGTR वाल्यांसोबत बोलून घे, काय फीज आहे, स्ट्रक्चर काय आहे, कशा प्रकारे राहायचं आहे वगैरे वगैरे एव्हरीथिंग विचारून घे. पूर्ण कन्फर्म झाल्यावरच आपण चाललो जाऊ. त्यांची तर मला वाटते ऑगस्ट महिन्यात राहते वाटते. ऑगस्ट इज अ प्रिटी लॉंग टाईम फॉर धिस. या 6 महिन्यात मी का करेन. त्यामध्ये यांनी 6 ऑगस्टमध्ये जर म्हणलं तर या 6 महिन्यात का करेन. 6 महिन्यात मुंबई
7 जानेवारी वर्षी तर लेट मी गो टू मुंबई. जाऊ द्या ना मुंबईला थोडं वेळ. पण थोडंसं टार्गेट करू द्या यार. आय डोंट नो, माय हेड इज मॅस्ड अप. जोपर्यंत मला आन्सर भेटणार नाही तोपर्यंत मी काय डिसिजन घेऊ शकत नाही काय करायचं आहे. राईट नाव आज सकाळी काय झालं, हां काय नाही, 85 एपिसोड. हां, सकाळी उठलो 8 वाजता उठल्यानंतर डायरेक्ट पाणी मारायला लागलो. पाणी मारल्यानंतर 9 वाजेपर्यंत पाणी मारलं. वेळ होईन म्हणलं म्हणून जिमला गेलो. जिममध्ये आज बायसेप मारला वन्यांसोबत. 11 वाजता घरी आलो. 11:30 वाजता तोंड धुतलं, आंघोळ वगैरे केली. 1 वाजता जेवण केलं. कुठे वन टी हँगआउट नाही केला आज, म्हणजे आज संध्याकाळी केला. हां, काही नाही, दुपारी घरीच होतो मी. अवतार लेजंड ऑफ कोरा बघत होतो. सीझन 2 सुरू केला आहे. इट्स अ रिअली नाईस स्टोरी. देन काही नाही, थोडंसं संध्याकाळचं काम माझ्या हाती तर रोजचंच काम झालं आहे आता. पाणी मारणं, झाडून टाकणं, वरचं बघणं वगैरे वगैरे. कारण जोपर्यंत बांधकाम सुरू राहील तर आय शुड प्रॉब्ली हेल्प देम. मला काही ना काही तर मदत करायला लागेल. आणि प्लस घरी मोठे वडील ना मोठी आई पण आहे. सो आय शुड प्रॉब्ली वेट फॉर दिस राईट मोमेंट. घर बरोबर बनलं का झालं. घर म्हणजे आता स्लॅब लेवलवर पूर्ण बांधकाम झालं आहे. आता इकडलं या रूमचं काढत आहे. या रूममध्ये काफी चांगलं म्हणजे बाल्कनी वगैरे. इट्स रिअली नाईस. 2-3 दिवसात हे पण बनून जाईल. म्हणजे याचा स्लॅब बनला का याला थोडा वेट करावं लागेल, शायद 5-10 दिवस. आणि देन याच्यावर जुडाई करण आणि ते मग स्लॅब लेवलवर आणन. मग पुन्हा स्लॅब टाकन देन प्लास्टर, देन पेंट. इट विल टेक सम व्हाईल. म्हणजे हार्डली आतापर्यंत काम कसं फास्ट म्हणजे झालं. 20 किंवा 15 तारखेला काम सुरू झालं. 15 तारखेला 15 तारखेला काम सुरू झालं. 15 आणि आजची तारीख किती आहे, 15 डिसेंबरला काम सुरू झालं आणि आजची तारीख आहे 7 डिसेंबर. 7 डिसेंबरमध्ये नियर अबाउट 20-25 दिवसात पूर्ण जोता म्हणजे स्लॅब लेवलपर्यंत बांधकाम आलं आहे ना. सो इट्स रिअली फास्ट. पण आता प्रोसेसिंग स्लो होईल, कारण याला स्लॅब जेव्हा टाकलं ना, म्हणजे इथला स्लॅब टाकणार ना ह्या रूमचा, ते याला थोडा वेट द्यावा लागेल. थोडा म्हणजे टाईम द्यावा लागेल, ॲटलिस्ट 10 days. आणि त्याच्यानंतर जुडाई करावं लागेल. त्याला हार्डली लागेल 2 दिवस, 2-3 दिवस, 3 दिवस. पण पकडून घे 3 दिवस. आणि त्याच्यानंतर स्लॅब टाकेल. मग स्लॅब टाकल्यानंतर त्याला लागते 15 दिवस. म्हणजे हा महिना कंटिन्यू म्हणजे ब्रेकमध्ये चालला जाईल. म्हणजे वेट करणं, वाट बघितणं वगैरे वगैरे. मग त्याच्यानंतर प्लास्टर, पेंट, टाईल्स वगैरे त्याच्यानंतर आहे. म्हणजे हा महिना निघून जाते जानेवारी. काम केव्हा पूर्ण कम्प्लीट होईल मला वाटते हार्डली पुन्हा 2 महिने लागणच पूर्ण काम होण्यासाठी. जर माझा वडिलांचा बजेट एकदम कंटिन्युअसमध्ये काम सुरू असेल तर 2 महिन्यात काम होऊन जाईल. 2 किंवा त्याच्या अगोदर लवकरच. घर काफी चांगलं होतं वरून. सो देयर इज इट. काही नाही, आता मी थोडंसं जात होतो बाहेर. पण टीम भेटली. विशाल म्हणे चाल म्हणे समोसा खाऊन आलो. घरी जेवण केलं ना, आता फिरून राहिलो आहे. काफी थकलो आणि दिस इज द एंड. This is the my artifact episode number 314. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.